श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 15 मे आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरायचा आहे. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहणार आहे. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचा आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यांसोबत या बाबतीत बोलू शकतात. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती आज थोडीशी बिघडण्याची शक्यता आहे. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणं आणि आपले कौशल्य वाढवण्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालण्याचं काम आज जरूर करणार आहेत. पुढील रास आहे वृषभ रास. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल असं काही करण्याचे कटाक्षाने टाळायचं आहे. आज तुमच्या आईवडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भावनिक धोका पत्करणं लाभदायक ठरेल. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल. म्हणूनच तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावं अशी इच्छा बाळगू नका. तुमचा जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. अति खाणे टाळायचं आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जात जा. व्यापारात नफा आणि बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आणू शकतो. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका. त्याऐवजी स्वतःहून नव्या संधीचा शोध घ्या. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षांच्या बाहेर तुम्हाला फायदाच होईल. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला तुम्ही काहीतरी सरप्राईज देण्याची इच्छा प्रगट सुद्धा कराल. पुढील रास आहे कर्क रास. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालू नका. एक लक्षात ठेवा, वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही तर काहीतरी हरवतंच. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी, एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. पुढील रास आहे सिंह रास. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहरदार राहील. घरातील लहान लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात देखील येऊ शकतात. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसं तुम्ही विचार करत आहात. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. जोपर्यंत तुम्ही वादविवाद पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला नक्कीच जाणीव होईल. पुढील रास आहे कन्या रास. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष करून मद्यपान टाळा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्या अगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तसंच प्रेमामध्ये तुम्हाला असभ्य वर्तणुकीची माफी मागावी लागेल. भागीदारातील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुसऱ्यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वतःवर विशेष रागावलेले असाल. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. अशातच मातापित्याला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणं शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. पुढील रास आहे तूळ रास. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करायचा आहे. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील.
काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. जेव्हा तुम्ही इतरांच्या सानिध्यात असता तेव्हा तुमच्या वावर सुगंधी फुलासारखा दरवळत असतो. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमाविषयी कुठलेही मत मांडू नका. धाडसाने उचललेले पाऊल आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. पुढील रास आहे वृश्चिक रास. अधिक कोलेस्ट्रॉल असलेला आहार सेवन करणं टाळायचं आहे. आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या येण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता. भावनिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि तुमचा साथी समजूतदारपणा दाखवून तुम्हाला शांत करेल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडले आहे याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळ ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. पुढील रास आहे धनुरास. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. व्यापारात नफा आणि बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुमच्या चंचलता मन हे भूमिकेमुळे विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल. त्याबरोबर अस्वस्थ देखील होण्याची शक्यता आहे. आज अचानक तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. तसंच तुम्हाला हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणं इतरांचे हृदय तुम्ही जिंकून घेणार आहात. तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला आज बाहेर जाण्याचा प्लॅन तुम्ही बनवू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे. पुढील रास आहे मकर रास. मित्रांच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उद्ध्वस्त न होता आपली आपत्ती तुम्ही टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांना तुमची काळजी आहे. अशा लोकांशी व्यवस्थित वागा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमतः फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदारांकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज रात्री जीवनसाथीसोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. पुढील रास आहे कुंभ रास. आजच्या दिवशी तुम्ही स्वस्वीकाराने धर्मदाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. व्यापारात मजबूती येण्यासाठी आज तुम्ही काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कोणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षेबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करून मेहनत करण्याची गरज आहे. आपले विचार हे आपल्या जोडीदाराला पटतात की नाही याचा विचार नेहमी करत चला. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढणार आहे. तुमच्याजवळ वेळ असेल, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला कुठेतरी डेटवर घेऊन गेला तर तुमचे नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. फूट पाडणारे विचार, भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडथळे निर्माण होतील. आज तुमची काही चलसंपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे लक्ष देणे आवश्यक राहील. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरतं. मुलं घराचं औदार्य आणि आनंद देणारं असतात. आनंदासाठी नव्या नातेसंबंधांकडे पाहावे लागेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला नक्कीच जाणीव होईल. निकटच्या सहकाऱ्यांशी मतभेद झाल्यामुळे आजचा दिवस तुम्हाला तणावपूर्ण जाणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा उद्याच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.